नरेंद्र मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर टीका करणारच असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला। महाविकास आघाडीतील जागा वाटप जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपण पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार असल्याचे स्पष्ट केले। महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय शिवालय येथे पार पडली। यामध्ये जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला। त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदींसह इतर घटक पक्षांचे नेते उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की महाविकास आघाडी व्यापक होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले। प्रकाश आंबेडकर यांना काही जागा देऊ केल्या होत्या। आता ते काही जरी बोलले तरी आम्ही काही बोलणार नाही। आम्हाला अजूनही त्यांच्याबद्दल आदर असल्याचे त्यांनी म्हटले। भाजपवर विचारणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले की सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी 3 गोष्टींचा एकत्रित योग होता। अमावस्या होती, ग्रहण होते आणि यांची सभा होती। काल जे भाषण झाले ते पंतप्रधान यांचे भाषणच नव्हते, ते भेकड जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांचे भाषण होते। भाजपमध्ये ताकद नाही म्हणून भेकड म्हणत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले। भ्रष्ट तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा असा भाजप पक्ष झाला असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। जेव्हा शिवसेना निर्माण झाली तेव्हा ते मोदी हिमालयात असतील, त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना खरी शिवसेना माहीत आहे। त्यांनी त्यांच्याजवळ चायनीज माल ठेवावा असा चिमटाही ठाकरे यांनी काढला। भाजप पक्ष खंडणीखोर झाला असून चंदा दो धंदा लो असे यांचे काम आहे। खंडणीखोर नेत्यांनी असे शिवसेनेला हिणवणे योग्य नसल्याचे ठाकरे यांनी देखील म्हटले आहे। बघा, काल 3 गोष्टीचा एकत्रित एक योग होता विचित्र। एक सूर्यग्रहण होतं, अमावस्या होती आणि यांची सभा होती। असा योग पहिला प्रथम आपल्या देशामध्ये होता। फार विचित्र योग होता, असं सगळे एकत्र येणं। याच्या पुढे मी आपल्या सर्व प्रसार माध्यमांना एक मुद्दामून सांगणार आहे की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं, ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे। साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत, कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे। आणि मी त्या पक्षाला भाकड, भेकड, भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो। त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी, कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल। आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं, कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाहीये। आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ ते कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिले असं कोणी समजू नये, कारण देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं कदापि होणं शक्य नाही। आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे। भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत, त्यांच्यावरती धाडी टाकतायत, अटका करतायत, धमक्या देत आहेत। यांच्यात ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं। भाकड एवढ्यासाठी म्हटलं कारण यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये। आदर्श अशोकरावांचा वेगळा, पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाहीये। आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तेतुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे। एनडीए पूर्वी एक ताकदवान एक आघाडी होती, आता हा ठिगळ्यांचा पक्ष झालेला आहे। ठिगळ जोडून ते एनडीए करतायत। नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील, मला नक्की कल्पना नाही। आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसाने येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला। यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे। आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे, चंदा दो आणि धंदा लो, आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने, म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती 1000 ही गाडी नव्याने आली होती। मारुती 1000 गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची। तशी खंडणी गोळा करणारे हे एक केंद्र झालेलं आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई।
दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.